त्या रात्री आकाश पूर्णपणे काळ्या ढगांनी भरून गेलं होतं. चंद्र दिसत नव्हता आणि तारेही जणू आकाशातून गायब झाले होते. रस्त्यावर फक्त अंधार होता. दत्तूबाच्या खिडकीतून बाहेर पाहत बसला होता. जवळजवळ 10 वर्षांनी तो आपल्या गावात परत येत होता. शहरात नोकरी लागल्यापासून त्याने गावाकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण आता त्याच्या आजीची तब्येत बिघडल्याची बातमी आली आणि तो घाईघाईने निघाला. रात्र बरीच झाली होती. अचानक बस एका निर्जन फाट्यावर थांबली. अरे भाऊ, तुझं गाव इथून पुढे आहे ना, उतर लवकर, कंडक्टर म्हणाला. दत्तूने आजूबाजूला पाहिलं. दूर दूरपर्यंत एकही घर नव्हतं, एकही दिवा नव्हता, फक्त अंधार. तो खाली उतरला. बस निघून गेली. काही क्षणातच बसच्या दिव्यांचा प्रकाशही अंधारात गळप झाला. आता तो पूर्णपणे एकटा होता. दत्तूने मोबाईल काढला. नेटवर्क नव्हतं. छानच झालं, तो स्वतःशीच पुटपुटला. गाव अजून 3-4 किलोमीटर दूर होतं. त्याने बॅग खांद्यावर टाकली आणि चालायला सुरुवात केली. दोन्ही बाजूंना दाट झाडी होती. वाराही विचित्र आवाज करत होता, कधी एखाद्या स्त्रीच्या रडण्यासारखा, तर कधी एखाद्या मुलाच्या हसण्यासारखा. दत्तूने स्वतःला समजावलं, घाबरायचं नाही, हे फक्त वाऱ्याचे आवाज आहेत. तो पुढे चालत राहिला आणि अचानक त्याच्या कानावर पैंजनाचा मंद आवाज पडला. दत्तू थांबला. आजूबाजूला कोणीच नव्हतं. त्याने पुन्हा चालायला सुरुवात केली. पण काही सेकंदांनी तोच पुन्हा आवाज ऐकू आला. यावेळी तो अगदी जवळून आला होता. दत्तूच्या अंगावर काटा आला. तो घाईघाईने मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. रस्ता रिकामा होता. कदाचित माझा भ्रम असेल, तो स्वतःशी म्हणाला आणि पुन्हा पुढे चालू लागला. पण आता त्याची पावलं थोडी वेगाने पळत होती. सुमारे 10 मिनिटं चालल्यानंतर त्याला रस्त्याच्या कडेला एक मोठं वडाचं झाड दिसलं आणि त्या झाडाखाली कोणीतरी उभं होतं. दत्तूच्या पायांनी जागीच ब्रेक घेतला. ती एक स्त्री होती. पांढरी साडी, लांब काळे केस, डोकं खाली झुकलेलं. ती पूर्णपणे स्थिर उभी होती. जणू अनेक तासांपासून तिथेच उभी होती. दत्तूच्या छातीत धडधड वाढली. यावेळेला इथे कोण उभं असेल, त्याच्या मनात विचार आला. तो हळूहळू पुढे गेला. तेवढ्यात ती स्त्री हलली. त्याने हळूहळू डोकं वर केलं. दत्तूचा श्वास अडकला. तिचा चेहरा सुंदर होता, पण तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं, काहीतरी असं जे माणसाच्या डोळ्यात नसतं. ती मंद हसली आणि म्हणाली, गावात चाललास का बाळा? दत्तू थोडा गोंधळला. हो, मी पण तिकडेच जातीये. तिचा आवाज खूप शांत होता.